आजचा विषय आहे मानव बिबट संघर्ष. आज सकाळची बातमी तुम्ही ऐकली असेल. पुणे जिल्ह्यामध्ये शिरूरजवळ बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका लहान मुलाचा मृत्यू झाला. पुण्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं एका चिमुकल्या मुलावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश वनविभागाने दिले. गावात प्रचंड संताप आहे आणि म्हणूनच वनविभागानं त्या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले. आता या वाढत्या संघर्षामागची कारणं काय आहेत? बरं, तुम्ही कधी विचार केलाय का बिबट्या मानवी वस्तीत का येतो? जंगल नाही, उसाचं रान आहे. बिबट्याचं मूळ घर म्हणजे खरं तर जंगल, पण महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुणे आणि नाशिकच्या भागामध्ये ऊस शेती खूप मोठी झालेली आहे. आता उंच आणि दाट ऊस म्हणजे बिबट्यासाठी आयतं आणि सुरक्षित आश्रयस्थान झाले. मादी बिबट इथंच त्यांना जन्म देतं पिल्लांना आणि त्यांना लहानाचं मोठंही करतं. शिकार सहज उपलब्ध असते. जंगलामध्ये बिबट्याला शिकार करण्यासाठी खूप शोधावं लागतं, पण इथं कुत्रे, शेळ्या, कोंबड्या त्याला सहज खाऊ मिळतात. आता हे आयतं खाऊ सोडून तो दूर कसा आहे? पाण्याचाही अभाव म्हणतोच आपण. जंगलामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याचे साठे आटतात तेव्हा तो पाणी पिण्यासाठी गावाकडे येतो. मानवाचंही अतिक्रमण आहेच. आपण आपल्या गरजांसाठी जंगलांवर अतिक्रमण करत चाललोय, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये आपण घुसतोय. आता हे सगळं बघता हा संघर्ष केवळ बिबट्या आणि माणूस यांचा नाहीये, तर तो आहे विकास आणि निसर्ग यांच्यामधला. दोन्ही बाजूने विचार करायचा झाला तर काय करता येईल? बिबट्याला गोळ्या घालणं हा खरं तर शेवटचा पर्याय आहे, पण जेव्हा तो नरभक्षक होतो, पण प्रत्येक बिबट्याला मारून हा प्रश्न कायमचा संपणार नाहीये. त्यासाठी आपल्याला सहअस्तित्व स्वीकारावंच लागणार आहे. बरं, ते कसं तर ते समजून घेऊया. शेतात जाताना एकटंच जाऊ नका. सोबत गाणं किंवा मोठ्याने कोणीतरी बोलत जा. लहान मुलांना शेताजवळ किंवा घराबाहेर एकटं सोडू नका. शेत आणि घराभोवती सौर कुंपण म्हणजे सोलार फेन्सिंग आपण करू शकतो. त्याचबरोबर शौचालयासाठी बाहेर न जाता घरामध्येच शौचालयाचा वापर करा, कारण अनेक हल्ले याच वेळेमध्ये होतात. बरं, आता या बाबतीत वनविभागाची जबाबदारी काय असायला हवी आहे? बिबट पकडण्यासाठी आणि दुसऱ्या ठिकाणी सोडण्यासाठी रेस्क्यू टीम त्वरित उपलब्ध असायला हवी आहे. जनजागृती आणि प्रशिक्षण गावोगावी व्हायला हवे. बिबट दिसल्यास काय करावं हे लोकांना शिकवायला लागेल. जंगलामध्ये बिबट्यांसाठी पाण्याची आणि अन्नाची, तृणभक्षी प्राणी म्हणजेच त्यांचं प्रेबेस याची सोय वाढवावी लागेल. कारण संघर्ष टाळायचा असेल तर आपण म्हणजेच मानवानं थोडं जागरूक आणि सावध राहायला हवे. बिबट्याला जंगल हेच त्याचं घर आहे हे वाटलं पाहिजे. आता या दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाले तरच हा संघर्ष कमी होईल आणि आपण निसर्ग आणि वन्यजीव सगळे एकत्र राहू शकतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.